पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, राऊतांचं फडणवीसांना पत्र, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका. अनिल देशमुख आणि संजय राऊतांना विनाकारण जेलमध्ये डांबलं, शरद पवारांचा हल्ला बोल तर महाविकास आघाडीमध्ये आलबेल असल्याचं केलं स्पष्ट. फक्त फडणवीसांचंच नाही तर इतर भाजप नेत्यांनाही तुरुंगात डांबण्याचं महाविकास आघाडीचं होतं षडयंत्र. नाशिकमध्ये सुरू असलेल्या भाजप कार्यकारिणीत महाविकास आघाडीवरती हल्लाबोल. भाजप आणि शिंदेंच्या पक्षाचा विधानसभेसाठी राज्यात 200चा नारा. कार्यकारिणी बैठकीत लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा. शिंदे फडणवीस सरकारनं घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. दुपारी 12:30 वाजता कणेरी मठात घेणार अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांची भेट. मुख्यमंत्री माध्यमांशीही संवाद साधणार. किडनीवरच्या शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरहून भारतात परतणार लालू प्रसाद यादव. गेल्या वर्षी 5 डिसेंबरला झालं किडनी ट्रान्सप्लांट. धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर गडगडले. कांदा उत्पादक शेतकरी संकटात. दराबाबत निश्चित धोरण ठरवण्याची मागणी. अदानी समूहात LIC नवी गुंतवणूक करणार नाही. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या घसरणीमुळे महत्त्वाचा निर्णय. गोकुळ दुधाच्या दरात वाढ. मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ तर गाईच्या दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले. उद्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक. अप आणि डाऊनच्या गाड्या उशिरानं धावणार. आणि नागरी हवाई सुरक्षेत भारताची मोठी झेप. सुरक्षेच्या क्रमवारीत 112व्या स्थानावरून 55व्या स्थानी भारताची उडी. ICO तर्फे क्रमवारी जारी.